कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य मांजरे सर, या कार्यक्रमाचे संकल्पक अनंत कदम आणि या कार्यक्रमाचे संवर्धक आपण सर्व उपस्थित उदगीरकर, लेखक, कवी आणि रसिक मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून या उपक्रमात मी सहभागी व्हावं असं अनंतरावांची धडपड सुरू होती. कसा योग जुळून येईल ते आम्ही शोधत होतो. मग त्यांनी आजचा हा योग जुळून आणलेला आहे. या कार्यक्रमाचं गांभीर्य मला माहीत आहे. इतक्या निष्ठेनं, सातत्यानं असा उपक्रम चालवणारी साहित्य मंडळं खूप कमी आहेत. नाही असं नाही, पण खूप कमी, मोजकी आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि अशा एका गांभीर्यानं हा उपक्रम चालवणाऱ्या माणसाला आपण अवश्य प्रतिसाद दिलाच पाहिजे. म्हणून मी त्यांना नाही कधीच म्हणालो नाही, फक्त योगायोग कधी जुळून येईल. त्यांचीच इच्छा होती की आम्ही तुम्हाला विशिष्ट वेळेला बोलवणार आहोत आणि त्या वेळेला तुम्ही यायचं आहे. म्हटलं बोलवा, तुमची कुठली विशिष्ट वेळ आहे ती. आणि मग ती विशिष्ट वेळ म्हणजे 300वा कार्यक्रम जो आहे, 350 शतक पूर्ण झाली कार्यक्रमाची, त्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवायचं असं ते म्हणाले. पण त्या दिवशी निवडणुका आल्या नेमक्या, म्हणून तो कार्यक्रम आज घ्यावा लागला. पण त्यांचा जो नियम आहे त्या नियमानुसार 300वा कार्यक्रम झाला, कारण ते कार्यक्रम रद्द कधी करत नाही, त्याच्यामुळे एवढे कार्यक्रम झाले. आणि या कार्यक्रमासाठी मग 301व्या कार्यक्रमाला 351वा कार्यक्रम जो आहे त्या 51व्या कार्यक्रमाला हा योग जुळून आलेला आहे. 350 कार्यक्रम सातत्यानं घेणं मोठी अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सगळे निकष पार केलेले आहेत. साहित्य रसिक म्हणून, साहित्य मंडळाचे संवर्धक म्हणून. याच्या आधी एकदा माझ्याच पुस्तकावर तुमचे इथले एक अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तो व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवलेला होता, मी तो पाहिला होता. मध्ये अजून काही आणखी व्हिडिओ तुम्ही मला पाठवले होते, ते मी व्हिडिओ पाहिलेले होते. कुठलं पुस्तक निवडायचं असं मी त्यांना विचारलं होते. म्हणजे जर तुम्हीच ठरवा. म्हणून आता 350 कार्यक्रम झाले, म्हणजे बहुतेक महत्वाची पुस्तकं चर्चा करून झाली असतील असं म्हणून मी त्यांना विचारलं की लीळाचरित्रावर कोणी बोललंय का? तर ते म्हणाले सर नाही बोललं. म्हणून मग मी असं ठरवलं की आपण लीळाचरित्रावर बोलूया. एकतर तो अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, मराठी भाषेतला पहिला आहे आणि प्रादेशिक भाषांमधला देखील तो पहिला ग्रंथ आहे. आणि सदानंद मोरेंचं तर म्हणणं आहे की जागतिक पार्श्वभूमीवर चरित्र लेखन पहिलं आहे. म्हणजे जगामध्ये चरित्र लिहिण्याची जी पद्धती लीळाचरित्रानं शोधली, तशी पद्धती खूप नंतर आधुनिक काळात रूढ झाली. पण त्या काळात त्या पद्धतीनं लिहिले गेलेले चरित्र जे आज मॉडेल आहे ते जगातलं पहिलं आहे. भाषेच्या नंतरच्या 3-4 प्राकृतिक भाषा आली, पैशाची, मराठी, पाली, अर्धमागधी. या भाषांच्या नंतर ज्या प्रादेशिक भाषा निर्माण झाल्या भारतभर आज अस्तित्वात आहेत, त्या भारतभरामधल्या भाषांमधल्या प्रादेशिक भाषांमधल्या कृती, कारण ह्याच्या आधी कुठल्याही प्रादेशिक भाषा निर्मिती झालेली नव्हती. हिंदीमध्ये सुद्धा नाही. हिंदीमधला सर्वात आधीचा जो ग्रंथ आहे ते पृथ्वीराज रासो नावाचा, तो आद्य ग्रंथ समजला जातो. तो लीळाचरित्रानंतर 300 वर्षांनी लिहिलेला आहे. 300 वर्षांनी लिहिलेला आहे. त्याच्यामुळं हिंदी तर खूपच उशिराची भाषा, आपल्या मराठीपेक्षा हिंदी ही लेट भाषा आहे, उशिराची भाषा आहे. पण तिला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यामुळं आणि मोठ्या प्रदेशात ती बोलली जात असल्यामुळं ती भाषा राष्ट्रव्यापी झाली. पण त्याच्या खूप आधी हिंदीतले पहिले कवी सुद्धा आपले नामदेवच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नामदेव हे हिंदीतले आद्य कवी आहेत. नामदेवाच्या आधी हिंदीमध्ये कविता लेखन झालेलं नाही. नामदेवांनी हिंदीतून खूप पदं लिहिलेली आहेत, अभंग लिहिलेले आहेत, ते आपल्याला माहिती. हिंदीमध्ये अभंग हा प्रकार नाही, त्याच्यामुळे हिंदीमध्ये त्याला पद म्हणतात. तर ते आधी नामदेवांनी लिहिलेले आहे. असा हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ तो लिहिण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, प्रयोजन आहे, हे प्रयोजन अर्थातच धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. ते काही वाङ्मयीन प्रयोजन नाही. पण त्या आध्यात्मिक प्रयोजनासाठी सुद्धा
लिहिण्याची जी पद्धती त्यांनी अवलंबिली त्यामुळं त्याच्यामध्ये अनेक वाङ्मयीन गुणवैशिष्ट्ये अवतरलेली आपल्याला पाहायला मिळतात. हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या आधी 12 वर्ष लिहिला गेलेला आहे. ते आता सगळ्यांना मान्य झालेला आहे. या ग्रंथाचा लेखन काळ जो आहे हा ग्रंथ शेके 1200 मध्ये पूर्ण झाला. इसवी सनाच्या भाषेत सांगायचं तर 1278 ला तो ग्रंथ लिहून पूर्ण झालेला आहे. आणि आता आणखी 3 वर्षांनी या ग्रंथाची 750 वर्ष होती लिहून पूर्ण झाला त्या या ग्रंथाला. आणखी 3 वर्षांनी 750 वर्षाचा हा ग्रंथ होईल. तेवढं त्याचं वय असेल या ग्रंथाचं. हा ग्रंथ म्हणजे चक्रधर स्वामींचं चरित्र आहे. मग त्याला चक्रधर चरित्र असं नाव का नाही, लीळा चरित्र असं नाव का दिलं? चरित्रच आहे ते, मग लीळा चरित्र असं नाव का दिलं? तर लीळा या ईश्वरी अवतारानं केलेल्या कृती असतात आणि माणसानं केलेल्या कृतींना आपण स्मृती म्हणतो, आठवणी म्हणतो. पण ईश्वराच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना आपण लीळा म्हणतो. मग कृष्ण लीला हा जो शब्द आहे तो प्रसिद्धच आहे. त्याच्यामुळं त्या आध्यात्मिक पुरुषाच्या किंबहुना महानुभावपंथीय चक्रधर स्वामींना पंचकृष्णापैकी एक कृष्ण, महानुभावांनी जे ईश्वराचे 5 अवतार मानलेले आहेत, त्यांनी सांगितलं की जसे हिंदू धर्मात मुळामध्ये दशावतार आहेत तसे महानुभावामध्ये 5 अवतार आहेत आणि ते 5ही अवतार कृष्णाचेच आहेत असं ते म्हणतात. तर शेवटचे जे कृष्ण आहेत ते चक्रधर स्वामी असं ते म्हणतात. त्यांचं हे चरित्र आहे. त्याच्यामुळं त्याला लीळा चरित्र असं नाव दिलेलं आहे. ईश्वरी अवतारानं केलेल्या लीळा त्यांची ही नोंद, त्याचं हे चरित्र असं त्याचं नाव आहे. या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते माहिमभट्ट आहेत. आणि हे जे माहिमभट्ट आहे हे माहिमभट्ट नगर जिल्ह्यामध्ये सराळा नावाचं जे गाव आहे त्या गावचे ते होते. गर्भ श्रीमंत होते, सोन्या चांदीचे व्यापारी होते. त्यांचे मामा देवगिरीच्या यादवांकडे मोठे अधिकारी होते आणि त्यांच्याकडे हे राहत होते. अतिशय विद्वानग्रस्त होते. म्हणजे लीळा चरित्राच्या समोर मॉडेल काय होतं? कुठला संस्कृत ग्रंथ अशा प्रकारे होता का एखादा की जे डोळ्यासमोर ठेवून माहिमभट्टांनी लीळा चरित्र लिहिलं? तर तसं मॉडेल नाहीये, तसा आदर्श नाहीये. हा स्वतंत्र आदर्श पहिल्यांदा हा माहिमभट्टांनी लीळा चरित्रामधून निर्माण केलेला आहे. तसं कुठलंही मॉडेल त्यांच्या समोर नव्हतं संस्कृत ग्रंथांच्या मध्ये, प्राकृत ग्रंथांच्या मध्ये. म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे हे एक उदाहरण निर्माण करून ठेवलेलं आहे आणि त्या उदाहरणावरून आपणाला लक्षात येईल की खूप वेगळ्या पद्धतीनं त्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. हे जे माहिमभट्ट आहे ते माहिमभट्ट किती विद्वान होते तर त्यांना 4 वेद पूर्णपणे अवगत होते, 6 शास्त्र पूर्णपणे अवगत होती, 18 पुराण, 14 उपनिषद, हे सर्व ग्रंथ त्यांना म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की अवगत होते. म्हणजे पाठ होते असं नाही, अवगत होते. सगळ्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास झालेला होता. 6 शास्त्र जे आपण म्हणतो, बऱ्याचदा आपणाला 4 वेदांची नावं माहीत असतात, 18 पुराणांची नावं माहीत असतात, 14 उपनिषदांची नावं माहीत असतात, पण 6 शास्त्र कोणती त्यांची नावं माहीत नसतात. तर त्या 6 शास्त्रांपैकी एक शास्त्र प्रभाकर शास्त्र या नावानं ओळखलं जातं आणि हे सगळ्यात अवघड शास्त्र आहे. आणि 800 वर्षापूर्वी माहिमभट्ट जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा हे शास्त्र शिकण्याची व्यवस्था महाराष्ट्रात नव्हती. ती फक्त तेलंगणामध्ये होती, जे आपल्या मराठवाड्याला लागून आहे. त्या तेलंगणामध्येच फक्त ही शास्त्र शिकण्याची व्यवस्था होती आणि त्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत कठीण परीक्षा होती, अत्यंत कठीण परीक्षा. इतके ताऊन सुलभ विद्यार्थी घेतले जायचे की त्या काळामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून कुणाचाही नंबर ते शास्त्र शिकण्यासाठी लागला नाही. फक्त एकट्या माहिमभट्टांचा नंबर लागला आणि ते फक्त महाराष्ट्रात तेव्हा एकटे 6वे प्रभाकर शास्त्र शिकलेले होते. त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या इतका विद्वान त्यांच्या काळात महाराष्ट्रात कुणीही नव्हता. त्यांचं नाव आपण नेहमी माहिमभट्ट असं म्हणतो, पण त्यांचं खरं नाव मला ह जोडून माहिमभट्ट असं आहे. ई वर अनुस्वार आणि मग भट्ट, माहिमभट्ट असं नाव आहे. पण आपल्याला प्रत्येक वेळी उच्चारायला ते अवघड जातं, त्यामुळे आपण त्याचं सुलभीकरण केलेलं आहे. माहिमभट्ट आज आपण म्हणत असतो. तर ह्यांना जी विद्वत्ता होती त्या विद्वत्तेचा गर्व येणं स्वाभाविक होतं.
पण तो गर्वही, जेवढी विद्वत्ता प्रचंड होती तेवढाच त्यांचा गर्वही प्रचंड होता. त्याच्यामुळे ते इतके गर्विष्ठ झालेले होते की ते कोणाला जुमानीतच नव्हते. महाराष्ट्रामध्ये त्यांचे मामा जे होते गणपता पैरू, हे परेशान झाले की हा आपला भाचा खरं हुशार आहे, ठीक आहे, पण हा कुणालाच भाव देत नाही, हा कुणालाच मानत नाही, हा सगळ्यांचे अपमान करतो. म्हणजे ते तर काय करायचे, दिह्या दिवटी, आपल्या मराठीमध्ये म्हणे ना, दिह्या दिवटी रातचा अंधार, तसं ते दिह्या दिवटी हातामध्ये, दिवसा हातामध्ये दिवटी घेऊन फिरायचे आणि पायामध्ये गवताचे तोडे बांधायचे. लोक विचारायचे हे काय रे, तर ते म्हणले हे सगळे महाराष्ट्रातले विद्वान या गवताच्या तुलनेचे आहेत की मी माझ्या पायात बांधलेले आहे. आणि हातात दिवटी घेऊन का फिरतो आहेस, तर ते म्हणाले आणखी कुणी विद्वान शिल्लक आहे का महाराष्ट्रात माझ्या पायात बांधायचा, ते पाहतो आहे, शोधतो आहे. इतका गर्व त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा झालेला होता. आणि आपल्याला माहित आहे की विद्वत्तेचा गर्व होणं म्हणजे त्या विद्येला काहीही अर्थ नसणं. असं त्यांचं आयुष्य. मामाला भीती वाटली की याची एवढी सगळी विद्वत्ता, एवढी सगळी हुशारी, याचं आयुष्य निरर्थ घालवी या गर्वोन्मत्ततेमुळं. त्याला काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं. पण त्यांना एकदा सुचलं की याचा गर्व हरण करण्यासारखा एक माणूस आहे, पण तो माणूस महाराष्ट्रात नव्हता, तो गुजरात मधून आला होता. त्यांनाच आपण चक्रधर स्वामी म्हणतो. तर त्यांना एकदा भेट असं त्यांनी सांगितलं. आणि मग चक्रधर स्वामींना भेटल्यानंतर त्यांचं संपूर्ण गर्वहरण झालं आणि चक्रधर स्वामींचे अनुयायी झाले. पुढे आता सगळं मी सांगत बसत नाही, कारण आपल्याला या लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया शेवटी पाहिजे की माहीपट्टाने लीळाचरित्र कसं लिहिलं ते मी आधी नाही सांगत. त्याच्या आधी आपण लीळाचरित्राची स्टोरी, लीळाचरित्राचं कथानक थोडक्यात पाहूया. काय आहे लीळाचरित्रामध्ये तर ते आपण थोडक्यात पाहूया. आणि मग हे लीळाचरित्राची निर्मिती कशी झाली, त्याचे आणखी काय काय झालं, त्याची वाङ्मयीन वैशिष्ट्य काय, ते आपण नंतर पाहूया. त्याच्यामुळे आधी थोडक्यात लीळाचरित्र काय आहे हे जर तुमच्या डोळ्यासमोर नकाशा स्वच्छ झाला तर तुम्हाला पुढच्या ज्या मी बोलणार आहे त्याची वाङ्मयीन वैशिष्ट्य सांगणार आहे, त्याची निर्मिती प्रक्रिया सांगणार आहे, त्याच्यामध्ये जास्त रस येईल. म्हणून मी ती आधी तुम्हाला त्याची थोडक्यात कथा सांगतो. त्याला आपण एरवी स्टोरी म्हणतो. पिक्चर पाहून आल्यावर जसं आपण स्टोरी सांगत असतो मित्रांना, पुस्तक वाचून झाल्यावर जशी थोडक्यात समरी किंवा स्टोरी सांगत असतो मित्रांना, तशी ह्या लीळाचरित्राची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ही जवळजवळ 800 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. 805 वर्ष झाली आज. गुजरातमध्ये भडोच नावाचं एक गाव होतं. त्या गावाचं आजचं नाव भरूच असं आहे. गुजरातच्या नकाशामध्ये भरूच या नावानं ते गाव दाखवलेलं असतं. हे जे भरूच गाव आहे, त्या भरूच गावामध्ये एक राजा होता आणि त्या राजाचा एक प्रधान होता. तेव्हा पंतप्रधान हा शब्द नव्हता प्रचलित, प्रधान म्हणायचे, राजा आणि प्रधान. तो प्रधान होता आणि त्या प्रधानाचं नाव होतं विशाळदेव आणि त्याच्या बायकोचं नाव होतं माल्हाईसा. या विशाळदेवाच्या आणि माल्हाईसाच्या पोटी जो मुलगा आला त्याचं नाव होतं हरिपाल देव. हा हरिपाल देव राजघराण्यातच जन्माला आल्यामुळं, प्रधानाचाच मुलगा असल्यामुळे ऐश्वर्य संपन्न जीवन त्याच्या वाट्याला आलेलं होतं. त्या पद्धतीनं तो जीवन व्यवस्थित जगत होता. पण काय झालं माहित नाही, त्याला कुठला तरी आजार झाला. त्या आजाराचा उल्लेख लीळाचरित्रात कुठेही नाही आणि लीळाचरित्राच्या बाहेर तो उल्लेख मिळण्याची शक्यता नाही. पण कुठला तरी आजार झाला आणि त्या आजारानं एक दिवस केवळ वयाच्या 22व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्याचं निधन झाल्याच्या नंतर सगळी शोककळा पसरली, घरावर पसरली, राज्यावर पसरली, सगळीकडे शोककळा पसरली. पण ते काय, आता निधन झाल्यानंतर दुसरा काही त्याला पर्याय नसतो. त्याच्यामुळे अंत्यसंस्काराची तयारी झाली. त्याची अंत्ययात्रा निघाली, स्मशानामध्ये गेले, प्रेत त्या सरणावर ठेवलं आणि काडी लावणार तेवढ्यामध्ये तो हरिपालदेव उठून बसला. तो हरिपालदेव. तो हरिपालदेव उठून बसल्याच्या नंतर सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला, हे असं कसं काय झालं? हा आजारी होऊन खंगून मेला आणि हा अचानक असा एकदम उठून कसा बसला आणि इतका तेजस्वी कसा दिसतो आहे? पण त्याला काही इलाज नव्हता. तर काय करणार? सगळ्यांनी मिळून वाजत गाजत आनंदानं त्याला घरी आणलं. पण त्या काळामध्ये शंकराचार्यांच्याही जीवनात घडलेली ही घटना आहे, गोष्ट आहे की त्या काळामध्ये एक पद्धती होती
की जे हठयोगी असत, योगी असत, ते आपला आत्मा आपल्या शरीरातून बाहेर काढून आपलं शरीर कुठंतरी सुरक्षित ठेवून एखाद्या प्रेतामध्ये प्रवेश करून त्या प्रेताला जिवंत करून त्याच्या रूपानं त्याच्या संपत्तीचा, त्याच्या पत्नीचा, त्याच्या स्त्रीचा उपभोग घेऊन, शंकराचार्यांनी हे केलेलं होतं की तुला हा अनुभव नाही म्हणून त्यांनी काहीतरी परकाया प्रवेश हा जो शब्द आहे तो शब्द तिथून आलेला आहे. परकाया प्रवेश, दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणं. तर दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची पद्धती त्या काळात रूढ होती, विद्वानांना ती माहीत होती. त्याच्यामुळे कोणीतरी शंका घेतली की असं काहीतरी झालं असण्याची शक्यता आहे. मग ते शोधायचं कसं? तर जवळपासच्या सगळ्या डोंगरातल्या गुहा जिथं ऋषीमुनी तपश्चर्याला बसलेले असतात त्या तपासून पाहिल्या आणि कुठं काही एखादं प्रेत दिसतं का, पण तिथं कुठेही काही सापडलं नाही. त्याच्यामुळं सगळे आता निश्चिंत झाले की आपलाच जो प्रधानाचा पुत्र होता तोच जिवंत झालेला आहे. त्याच्यामुळं आता कोणी काही शंका घेऊ नका. तरीही आईने आणि वडिलांनी त्यांच्या हरिपाल देवाचे आई वडील विशाल देव आणि माल्लाईसा यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं की बाई ग, तू एकदा खात्री करून घे. खात्री कशी करायची? तर ज्या गोष्टी केवळ तुम्हा दोघांनाच माहीत आहेत अशा खानाखुणा आणि असे तपशील तू त्याला विचारून घे, त्याला माहीत आहे का, म्हणजे तुला कळेल की तो मूळचा तोच आहे का. तरी त्या कसोटीवर सुद्धा तो हरिपालदेव उतरला. त्यानं सगळ्या खानाखुणा तिला व्यवस्थित सांगितल्या. त्यामुळे निश्चिंत झालं की तो तोच आहे. पण तो नव्हता. तो त्याचा आत्मा नव्हता. तो दुसऱ्याचा आत्मा होता. कुणाचा आत्मा होता? तर ज्या वेळेस हे प्रेत दहनाला नेलं त्याच वेळेस द्वारावतीला म्हणजे द्वारकेला चक्रपाणी नावाचे एक गृहस्थ किंवा महानुभाव, त्यांना ईश्वरावतारच समजतात. त्यांचा तो तिसरा ईश्वरावतार आहे. पहिला श्रीकृष्ण, दुसरा दत्तात्रय, तिसरा चक्रपाणी, चौथे गोविंद प्रभू आणि पाचवे चक्रधर. तर हे जे तिसरा अवतार समजतात हे द्वारावतीला म्हणजे द्वारकेला राहत होते. ते योगी होते. आणि एक दिवस कामाख्या नावाची हठयोगिनी त्यांचा योगभ्रष्ट करण्यासाठी, योगभ्रष्ट शब्दाचा पुन्हा एक वेगळा अर्थ आहे, तो इथं नव्हे, तर त्यांची योगी क्रिया भ्रष्ट करण्यासाठी या अर्थानं ती त्यांच्या याच्यावर आली. ते ज्या गुहेमध्ये करत होते हठयोग आणि तपश्चर्या तिथं आली आणि त्यांच्याकडून तिनं देहसंघाची अपेक्षा केली. तर त्यांनी ओळखलं अंतर्ज्ञानाने की ती येत आहे आपल्याकडं आपल्याला भ्रष्ट करण्यासाठी. तर त्यांनी तिला गुहेच्या द्वारात आल्या आल्या शपथ घातली की तुला तुझ्या प्रतिज्ञेची शपथ आहे की तू गुहेच्या आत येऊ नकोस. ती म्हणाली गुहेच्या आत येऊ नकोस, एवढीच शपथ आहे ना तुमची? ठीक आहे, मी गुहेच्या दारातच उभी राहते. तुम्ही किती दिवस गुहेच्या आत बसता ते मी पाहते. मग आतमध्ये जे चक्रपाणी होते, जे योग करत होते, त्यांनी वाट पाहिली. आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, तेरवा जाईल. ती 7 दिवस सातत्यानं दारात उभी राहिली. तिला वाटलं की कधीतरी कंटाळून बाहेर येतील ना. नेमका तो क्षण होता जेव्हा त्यांनी ठरवलं की ही बाई आपणाला सोडणार नाही. त्या क्षणी त्यांनी तो देह त्यागला आणि त्यातलं चैतन्य बाहेर काढलं आणि ते शोधत होते की आता हे चैतन्य कुठल्या देहात घालायचं.